नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम आहे आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उद्या देखील पावसाचा अंदाज आहे, पूरस्थिती कायम राहणार आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे। गंगापूर धरणामधून पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलेला होता आणि त्यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। गोदावरीचं हे रौद्र रूप आपण बघतो आहे। आजूबाजूला छोटे छोटे रस्ते आहेत आणि या रस्त्यावरनं पाण्याचा प्रवाह हा सुरू आहे। गेल्या 3 दिवसापासून नाशिक शहरासह जिल्हाभरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत होती। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि म्हणूनच नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आपण गोदा काठावर आहोत, सध्या रामसेतू पुलावर आहोत। या पुलाला देखील पाणी लागलेलं होतं, आता साधारणतः 1 फूट खालपर्यंत पाणी आहे। त्यामुळे गेल्या 3 दिवसापासून इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। पावसामुळे पाण्यामुळे इथे नागरिकांना येता येत नाहीये। जे धार्मिक विधी इथे पार पाडले जातात ते देखील दुसऱ्या बाजूला स्थलांतरित करण्यात आलेले। एकूणच पावसाचा जोर जर वाढत राहिला तर अशा स्वरूपामध्ये पाण्याचा प्रवाह देखील वाढला जाईल। गंगापूर धरणामधून 8000 क्युसेक वेगाने होणारा पाण्याचा विसर्ग हा सध्या 7000 करण्यात आलेला आहे। परंतु होळकर पुलापासून रामकुंड आणि रामकुंडापासून पुढे तपोवनाच्या दिशेने जो पाण्याचा विसर्ग आहे त्याचा वेग 13000 क्युसेक वेगाने आहे, तो आताही कायम आहे आणि म्हणूनच गोदा काठावरची ही पूरस्थिती कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे